माझी Now स्क्रीन taking दिसते का notes. सांगा एकदा. हो सर. स्क्रीन दिसतीये? हो सर. व्हेरी गुड. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? हो सर. ओके. चला मागच्या वेळेस काय काय बघितलं होतं ते रिवाइज करू थोडक्यात आणि पुढे जाऊ. कॉम्प्लेक्स नंबर चॅप्टर स्टार्ट केला होता आपण. कॉम्प्लेक्स नंबर चॅप्टर मध्ये पहिले आपण बघितलं होतं रिअल नंबर. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं इमॅजिनरी नंबर काय असतो. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स नंबर दिसतो कसा ते आपण बघितलं होतं, है ना? कॉम्प्लेक्स नंबर मध्ये कोण असतं रे? दोन पार्ट असतात. एक असतो रिअल पार्ट, एक असतो इमॅजिनरी पार्ट, है ना? रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट. एक सेकंड ना, मी होल्ड करतो एक सेकंड. ओके, सॉरी. परत चला स्क्रीनवर. सो कॉम्प्लेक्स नंबर हैज रियल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट. ठीक आहे. पण रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट काय असतील रे? दोघं पण रिअलच असतील, रिअल नंबर्स असतील. ठीक आहे. ए अँड बी बिलॉंग्स टू रिअल नंबर ओनली. चला मागच्या वेळेस दोन ऑपरेशन्स आपण पाहिले होते, इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आणि कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. कोणी सांगेल का रे इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय? काय असतं इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे? कोणी सांगेल का इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर? हे बघा, जेव्हा दोन कॉम्प्लेक्स नंबर सेम आहेत, इक्वल आहेत असं म्हटलं जातं, तेव्हा त्यांचा रिअल पार्ट सेम आहे आणि इमॅजिनरी पार्ट सेम आहे. their real parts are same and their imaginary parts are same. ठीक आहे. म्हणून त्याला म्हणतो आपण इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. त्याच्यानंतर पाहिलं होतं आपण कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय रे? कोणाचं साइन बदलेल? कोणाचं साइन बदलेल? जो इमॅजिनरी नंबर असतो ना, जर तिथे त्याच्या पुढे प्लसची साइन असेल नंतर मायनसची साइन करायची. मायनस असेल तर प्लसची. प्लस. इमॅजिनरी पार्टची साइन बदलायची, इमॅजिनरी नंबरची नाही. इथे लिहिलेलं आहे बघा ना, काय लिहिलंय मी? इमॅजिनरी पार्ट. उघडून द्या. कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये फक्त इमॅजिनरी पार्टची साइन बदलते. चालायचं का मग पुढे? हो सर. नेक्स्ट, ऍडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ऍडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ऍडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये काय होतं? इफ Z1 इज इक्वल्स टू, मी डायरेक्ट एक्झाम्पलने शिकवतो तुम्हाला. इफ Z1 इज इक्वल्स टू 3 + 2i आणि Z2 आहे आपला 5 - 3i किंवा 5 + 3i, देन
Z1 plus Z2 is equal to Z1 plus Z2 is equals to जेव्हा पण आपण कॉम्प्लेक्स नंबरची ऍडिशन करतो तेव्हा रिअल पार्टचा ऍडिशन होतं. मग इथला रिअल पार्ट कोण आहे रे 3 प्लस इथला रिअल पार्ट कोण आहे रे 5 प्लस इथला इमॅजिनरी पार्ट कोण आहे 2 प्लस इथला इमॅजिनरी पार्ट कोण आहे 3 आणि मल्टिप्लाय बाय आय. मग 3 प्लस 5 इज 8 प्लस 2 प्लस 3 इज 5 आय. हा भेटला आपल्याला Z1 प्लस Z2. कॉम्प्लेक्स नंबरचं ऍडिशन करताना रिअल पार्टचं ऍडिशन करायचं आणि इमॅजिनरी पार्टचं ऍडिशन करायचं. ठीक आहे. मग प्रॉपर्टीज असतात. प्रॉपर्टीज ऑफ ऍडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. अरे तुम्हाला कॉन्जुगेटच्या प्रॉपर्टीज सांगितल्याच नाही ना. कॉन्जुगेटच्या प्रॉपर्टीज सांगतो आधी, थांबा. कॉन्जुगेटच्या प्रॉपर्टीज सांगतो आधी, मग तुम्हाला ऍडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर सांगतो. ठीक आहे. प्रॉपर्टीज ऑफ कॉन्जुगेट. स्क्रीन दिसते ना रे सगळ्यांना. हो सर. प्रॉपर्टीज ऑफ कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. पहिली प्रॉपर्टी, जर आपण कुठल्या कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट घेतला आणि त्याचा परत कॉन्जुगेट घेतला म्हणजे काय रे, झेड बारचा परत बार इज ओरिजिनल वाला झेड. इथे बघा 3 प्लस 5 आहे हा झेड आहे, तर त्याचा कॉन्जुगेट असतो 3 मायनस 5 आहे. बरोबर. 3 मायनस 5 आहे. मग जर मी 3 मायनस 5 आयचा परत कॉन्जुगेट घेतला तर तो काय भेटेल रे, परत ओरिजिनल वालाच भेटेल 3 प्लस 5 आय. म्हणून झेड बारचा परत बार घेतला तर दॅट इज झेड ओनली. परत Z1 प्लस Z2 असा ब्रॅकेटचा बार असेल त्याला आपण लिहू शकतो Z1 बार प्लस Z2 बार. Z1 मायनस Z2 ब्रॅकेटचा बार असेल तर त्याला लिहू शकतो Z1 बार मायनस Z2 बार. Z1 इंटू Z2 ब्रॅकेटचा बार असेल Z1 बार इंटू Z2 बार. Z1 अपॉन Z2 चा बार असेल तर त्याला लिहू शकतो Z1 बार अपॉन Z2 बार. प्रॉपर्टीज ऑफ कॉन्जुगेट लक्षात आले का रे. प्रत्येकाचा कॉन्जुगेट आपण सेपरेट करू शकतो. ठीक आहे. चला नोट डाऊन करत राहा पटापट. करताय का नोट डाऊन तुम्ही? झालं सर. किती झालं? ठीक आहे. चलो सर, प्रॉपर्टीज ऑफ कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर नोट डाऊन करून घ्या, मग पुढे जाऊया आपण. प्रत्येक गोष्ट नोट डाऊन करत चला, लिहिल्यावरच समजेल. झालं की मला सांगा. आणि झालं सर. व्हेरी गुड. बाकीच्यांचं झालं का रे? झालं सर. व्हेरी गुड. अजून 1 मिनिट थांबतो, बाकीच्यांनी लिहून घ्या, मग पुढे जाऊया. सर मला तुम्हाला काही विचारायचं होतं. बोल ना बाळा. सर आमच्या स्कूलमध्ये टेस्ट होणार आहे सर. म्हणजे जितकं पार्ट 1 मध्ये शिकवले ना फर्स्ट एक्सरसाइज मध्ये, आणि पार्ट 2 ची लोकांची नाही का टेस्ट होणार दोघी सब्जेक्ट. सर मग तुम्ही टेस्ट घेशाल काय ओरल? हो घेईल बाळा, ओरल घेईल. कधी आहे तुमची टेस्ट? 2-3 दिवसानंतर. 2-3 दिवसानंतर आहे का? ठीक आहे. मग शुक्रवारचं जे लेक्चर असेल आपलं त्याच्यामध्ये आपण ओरली सगळे प्रश्न विचारेल मी तुम्हाला. चालेल? ठीक आहे.
त्या दिवशी वाटल्यास काही डाऊट्स असतील तर ते पण विचारा, मग मी ते एक्सप्लेन करेन. हो. ठीक आहे, ओके. कोणत्या चॅप्टर वर आहे आणि टेस्ट? म्हणजे पार्ट 2 चं फर्स्ट चॅप्टर द कॉम्प्लेक्स नंबर आणि पार्ट 1 चं पण फर्स्ट चॅप्टर, म्हणजे दोघी एक्सरसाइज वरती हा क्वेश्चन ठीक आहे. विचारतात होते. काय दोघी एक्सरसाइज आहे ना, पार्ट 1 ची आणि पार्ट 2 ची, मग त्याच्यावरनं कोणती एक विचारले होते क्वेश्चन्स. हा ठीक आहे ना, चालेल. चलो, झालंय सगळ्यांचा, असं अपेक्षा करतो पुढे चालतो. ऍडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर समजलंय का रे तुम्हाला? हो. चलो, प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लेक्स नंबर समजा. पहिली प्रॉपर्टी, जर इथे मी म्हणतोय इफ Z1, Z2 and Z3 are any three complex number, then एक एक प्रॉपर्टी सांगतो, लक्षात घ्या. Z1 प्लस Z2 केलं किंवा Z2 प्लस Z1 केलं तर आन्सर विल बी सेम. या प्रॉपर्टीचं नाम आहे कम्युटेटिव्ह. आठवतं का, एकदा सांगितलं होतं मी तुम्हाला, कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी, कम्युटेटिव्ह लॉ पण म्हणतात त्याला. आठवते का रे, एकदा सांगितली होती. 2+3 करा किंवा 3+2 करा, दोघांचा आन्सर सेम येतं. तर ऍडिशन इज कम्युटेटिव्ह, म्हणून ऍडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज ऑल्सो कम्युटेटिव्ह. मग Z1 प्लस Z2 प्लस Z3 मध्ये Z2 प्लस Z3 आधी केलं आणि मग Z1 केलं, किंवा Z1 प्लस Z2 आधी केलं आणि मग Z3 केलं, तर आन्सर विल बी सेम. याला म्हणतात असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉ, ठीक आहे. त्याच्यानंतर ही प्रॉपर्टी ऑलरेडी आपण कॉन्जुगेट मध्ये लिहिली आहे. Z1 प्लस Z2 चा बार इज इक्वल्स टू Z1 बार प्लस Z2 बार. ठीक आहे, येस ऑर नो? येस. ओके. प्रॉपर्टीज ऑफ एडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये तुम्ही लिहितायत ना, लिहत चला माझ्यासोबत सोबतच. हो सर. नसेल लिहिलं तर लिहून घ्या. झालं सर. व्हेरी गुड. ओके, चालायचं का पुढे मग? नाउ नेक्स्ट ऑपरेशन इज फोर्थ ऑपरेशन, ज्याला आपण म्हणणार सबट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. सबट्रॅक्शन ऑफ व्हॉट? कॉम्प्लेक्स नंबर. दोन कॉम्प्लेक्स नंबरचं सबट्रॅक्शन कसं होतं, परत एक्झाम्पलनी सांगतो. इफ Z1 is equals to 3 plus 5i and Z2 is equals to 2 minus 7i, then Z1 minus Z2 is equals to, असं लिहू का रे, 3 plus 5i minus 2 minus 7i, बरोबर ना? रिअल पार्टचं सबट्रॅक्शन म्हणजे 3 minus 2 प्लस, दोघांच्या मध्ये प्लसच येणार, 5 minus minus 7, हा मायनस आहे ऑलरेडी म्हणून ब्रॅकेट दिला. तर 3 minus 2 is 1 प्लस 5 minus minus 7 म्हणजे होईल 5 plus 7i, म्हणजे हा होईल 1 plus 12i. दिस इज व्हॉट Z1 minus Z2. आता जर तुम्ही Z2 minus Z1 केलं तर Z2 होता 2 minus 7i मायनस Z1 होता 3 plus 5i. दोघांचं जर सबट्रॅक्शन केलं तर 2 minus 3 प्लस minus 7 minus 5i असं होतं. 2 minus 3 is -1 प्लस -12i. म्हणजे काय दिसतंय रे तुम्हाला? -1 -12i, Z2 minus Z1. काय फरक समजला रे? नंबर सेम आहे पण
हा नंबर सेम आहे बट साईन अपोजिट आहे. मग मला सांगा Z1 मायनस Z2 इज इक्वल्स टू Z2 मायनस Z1 लिहू शकतो का रे आपण प्रॉपर्टीज मध्ये? हो. हो. प्रॉपर्टीज ऑफ सबट्रॅक्शन सेम सेम आहेत का ते? सेम सेम आहेत का? साईन वेगळे वेगळे म्हटल्यावर सेम सेम आहेत का ते? नाही. मग कसं काय म्हणू शकतो आपण Z1 मायनस Z2 इज इक्वल्स टू Z2 मायनस Z1 म्हणू शकतो का मग? नाही. नाही म्हणू शकत. म्हणून इथे लिहिणार प्रॉपर्टी मध्ये पहिली प्रॉपर्टी Z1 minus Z2 is not equals to Z2 minus Z1. ठीक है. दूसरी प्रॉपर्टी Z1 minus Z2 चा होल बार इज इक्वल्स टू Z1 बार मायनस Z2 बार असं लिहू शकतो. इतर कॉन्जुगेट वालीच प्रॉपर्टी आहे. तिकडे लावली होती आपण तीच इकडे पण लावली. ठीक आहे. कॉन्जुगेट वाली प्रॉपर्टी लिहिलं का रे तुम्ही? एक्झाम्पल पण लिहिलं का? एक्झाम्पल पण लिहत चला. झालं सर. झालं. व्हेरी गुड. प्रॉपर्टीज पण झाल्या का? हो सर. ओके. नेक्स्ट ऑपरेशन फिफ्थ मल्टीप्लिकेशन of scalar multiplication of complex number with scalar. स्केलर म्हणजे काय रे? कोणी सांगेल का स्केलर म्हणजे काय? कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे पण कोणासोबत? स्केलर सोबत. स्केलर म्हणजे काय रे? स्केलर म्हणजे कुठला पण कॉन्स्टंट नंबर. If Z is equals to 3 plus 5i, then 7Z is equals to 7 into 3 plus 5i. 7 नी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं म्हणजेच होईल 7Z इज इक्वल्स टू 7 3 21 प्लस 7 5 35i. ठीक आहे. सो हे होईल स्केलर मल्टिप्लिकेशन. हे बेसिक ऑपरेशन आहे एकदम की कुठल्याही कॉम्प्लेक्स नंबरला आपण स्केलरनी म्हणजेच कॉन्स्टंट नंबरनी मल्टिप्लाय केलं तर तो सगळ्या पार्ट्सला रिअल पार्टला पण मल्टिप्लायला जातो आणि इमॅजिनरी पार्टला पण मल्टिप्लायला जातो. ठीक आहे. नंतर आहे मल्टिप्लिकेशनच बट कोणाचं? मल्टिप्लिकेशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स. कॉम्प्लेक्स नंबरच एकमेकांसोबत मल्टिप्लिकेशन. याला पण मी एक्झाम्पल घेऊन समजावतो. सपोज Z1 आहे तुमचा 3 प्लस 2i आणि Z2 आहे 2 प्लस 7i. असे दोन कॉम्प्लेक्स नंबर आहेत आणि आपल्याला काढायचे Z1 इंटू Z2. तर आपण या दोन कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन करणार. ठीक आहे. मग मला जर दोन कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचंय तर ते कसं करणार आहे? जसं दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आपण करतो तसंच. या ब्रॅकेटच्या प्रत्येक एलिमेंटनी या ब्रॅकेटच्या प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. मग काय होईल रे? 3 2s are 6 प्लस 3 7s are 21i प्लस जसं 3 ने केलं तसंच 2i ने पण करायचं. 2i इंटू 2 4i. 4i. शाबाश. आणि 2i इंटू 7i इज 7 दुने 14. 14. i इंटू i इज i स्क्वेअर. I ओके. square.
मग 6 प्लस 21i प्लस 4i किती होईल रे? 25i प्लस 14 इंटू आय स्क्वेअर काय असतो रे? -1. आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते नेहमी? मायनस -1. मग 6 प्लस 25i मायनस 14 असं होईल ना ते. 6 मायनस 14 प्लस 25i. रिअल पार्टला सोबत लिहायचं, इमॅजिनरी पार्टला बाजूला करायचं. 6 मायनस 14 किती रे? -8 प्लस 25i. दिस इज व्हॉट अवर Z1 इंटू Z2. ठीक आहे, चला लिहा पटापट. झालं सर. व्हेरी गुड. चालायचं का पुढे? झालं सर. हा, व्हेरी गुड बेटा. नेक्स्ट इज प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज ऑफ मल्टिप्लिकेशन. ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबरच्या प्रॉपर्टीज. पहिली प्रॉपर्टी, Z1 इंटू Z2 केलं किंवा Z2 इंटू Z1 केलं, आन्सर विल बी सेम. काय रे या प्रॉपर्टीचं नाव? काय सांगितलं होतं मी आताच? मल्टिप्लिकेशन प्रॉपर्टीज. नाही, जर 2+3 आणि 3+2 केलं तर आन्सर नाही बदलत. कम्युटेटिव्ह लॉ. हा, कम्युटेटिव्ह लॉ. सेकंड, जर Z1 इंटू Z2 इंटू Z3 केलं किंवा Z1 इंटू Z2 पहिले केलं इंटू Z3 केलं, आन्सर विल बी सेम. त्याला म्हणतात असोसिएटिव्ह लॉ. ठीक आहे. ठीक आहे. जर Z1 इंटू Z2 चा बार असेल तर त्याला लिहू शकतो आपण Z1 बार इंटू Z2 बार. ठीक आहे. पुढची प्रॉपर्टी, जर Z असेल आणि त्याचा बार असेल, याला पहिले डिफाइन करू. इफ Z इज इक्वल्स टू A प्लस IB, आयडेंटिफाय. Z bar is equals to A minus IB, then Z into Z bar is equals to A plus IB into A minus IB. दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर Z into Z bar is always A square plus B square. हा ऍक्च्युली असतो A square minus B square, पण I square -1 असतो म्हणून प्लस होऊन जातो. ठीक आहे. हे असं होईल ऍक्च्युली A square minus I square into B square. A square minus I square is -1 into B square. म्हणून ते होतं A square plus B square. मायनस मायनस प्लस होऊन जाईल ते नेक्स्ट स्टेप मध्ये. एवढं नाही लक्षात राहिलं तरी चालेल. सिंपल एवढं लक्षात ठेवा, A minus B into A plus A minus IB into A plus IB is what? A square plus B square. किंवा कुठल्याही कॉम्प्लेक्स नंबरला त्याच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय केलं तर A square plus B squareच येतो. ठीक आहे. हे होतं मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. नेक्स्ट कोण आहे रे? हा 6 होता का? म्हणजे हा 7th असेल. काय राहिलं आता सांगा? ऍडिशन झालं, सबट्रॅक्शन झालं, मल्टिप्लिकेशन झालं, आता काय राहिलं रे? डिव्हिजन. हा, डिव्हिजन. पॉवर.
डिव्हिजन ऑफ, थांब बाळा, येऊ आपण त्या पॉइंटवर पण. डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, डिव्हिजन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर असं म्हणू. डिव्हिजन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर, याच्यात पण आपण एक्झाम्पल घेऊनच समजून घेऊ. सपोज Z1 आहे आपला 3 + 2 आहे and Z2 आहे 2 + 7 आहे. Then Z1 upon Z2 is equals to 3 + 2i upon 2 + 7i. जेव्हा आपण कॉम्प्लेक्स नंबरचं डिव्हिजन करायचं आहे तेव्हा डिनॉमिनेटरला कोण आहे त्याला नीट बघायचं. कोण आहे रे डिनॉमिनेटरला इथे? डिनॉमिनेटरला कोण आलंय? 2 + 7i. 2 + 7i. मग 2 + 7i चा कॉन्जुगेट काय असेल रे? 2 - 7i. 2 - 7i. डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं, न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला दोघांना. मग न्यूमरेटरला जे भेटतं दॅट इज प्युअरली मल्टिप्लिकेशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर, आणि डिनॉमिनेटरला जे भेटलं ते आहे a + b × a - b, म्हणजे z × z बार. त्याच्याच कॉन्जुगेटनी त्याला मल्टिप्लाय केलं म्हणजे होतं 2² + 7². आठवलं का? आत्ताच लिहिली आपण प्रॉपर्टी आहे बघा इथे. z × z बार हो इज व्हॉट? सर. a² + b². मग इथे a कोण होता? 2, b कोण होता? 7, म्हणून a² + b² झाला 2² + 7². वरती काय करायचं रे? वरती तेच 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन. या ब्रॅकेटच्या प्रत्येक एलिमेंटनी त्या ब्रॅकेटच्या प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. 3 × 2 इज 6, प्लस इंटू मायनस इज मायनस. 3 × 7 इज 21 i. मग 3 चा रोल संपला. आता 2i नी मल्टिप्लाय करा परत सगळ्यांना. 2i × 2 इज 4i. 2i × -7i is what? -14i² अपॉन खाली कोण उरला रे? 4 + 49. बरोबर ना? 6 -21i + 4i किती आहे रे? मोठा कोण आहे? 21. 21 मधून 4 गेले 17, आणि मोठ्याचं साइन इज मायनस, म्हणून आन्सरचं पण मायनस. मग -17i -14 × i² इज -1 अपॉन मध्ये लिहिला 53. मायनस इंटू मायनस परत प्लस होऊन जाईल वरती, म्हणजे 6 - 17i + 14 अपॉन मध्ये येते 53. हे दोन रिअल नंबर आहे. 16 + 4 त्याला ऍडिशन केली 20 - 17i अपॉन 53. याला फक्त व्यवस्थित लिहिलं तर 20/53 -17/53i. हे आलं आपलं Z1 upon Z2. ठीक आहे. मग कॉम्प्लेक्स नंबर सोबत कुठलंही ऑपरेशन केलं तर तो आपल्याला कशाच्या फॉर्म मध्ये आन्सर देतो रे? तर तो आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्म मध्येच आन्सर देतो. ठीक आहे. कॉम्प्लेक्स नंबर गिव्हज अस नवीन कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे. हे डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर नीट समजून घ्या आणि व्यवस्थित सॉल्व्ह करा. लिहून घ्या पटापट. लिहिलं सर. थांबा सर. लिहून घ्या पटापट. डिव्हिजन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स. सर थोडं हे करता का? फ्लोट्स म्हणजे काय दिसत करू नाही. बा? झूम करू का? हा. ओके. आता मी एक एक्झाम्पल तुम्हाला देणार आहे. त्याच्यामधलंच का सर? हो, डिव्हिजन मधलंच. चालेल ना? हो. हो सर. ऋतू आहे का आज? हो सर. ओके.
वरती करा सर. सर मला एक डाऊट होता, हा 53 कुठून आला सर? कारण की मी तेव्हा लिहत होती ना, तर मग कळलं नाही. 49 प्लस 4 झाला ना बाळा तो खाली. 49 हो. प्लस 4 इज 53. हो. झालं सर. ओके. चला तुम्हाला देऊ का सॉल्व करायला? हो सर. ओके. क्वेश्चन आहे इफ Z1 is equals to 7 plus 5i. Z2 is equals to 2 minus 2 minus 3i. Then Z1 upon Z2 is equal to व्हॅल्यू फाइंड करून द्या मला. आलं का आन्सर? येतंय का रे? आलं की नाही? एवढा वेळ थोडी लागला पाहिजे.
सर 42/18 आणि 36/18. 42/18 आणि 36/18. कोणाचं आलं? मोक्षदाचं आलं वाटतं. हो सर. ओके. माझ्याकडे आन्सर तर नाहीये. मी डायरेक्टली तुम्हाला रॅन्डमली दिलं होतं सॉल्व्ह करायला, पण मी सॉल्व्ह करून मी चेक करतो. बरोबर असेल तर ठीक. 1.10. सर चला न्यूमरेटर तुम्ही चेक करा आता. आता मी काढून देतोय तुम्हाला आन्सर. तुम्ही चेक करा. ओके. 2 न्यूमरेटर + 3 आहे. 2 + 3 आहे. 14 + 21 आहे. +10 आहे. +15 I² अपॉन मध्ये येईल 2² + 3². 14 + 31I -15. सर इथं आईचा स्क्वेअर येणार नाही का? कुठे बाळा? वर खाली खाली की वरती? 3 स्क्वेअरच्या बाजूला. 3² बाजूला I² आला म्हणून तर हा प्लस झालाय बाळा. हा प्लस तेवढ्यामुळेच घेतला ना आपण. a - b × a + b. तसा तर a² - b² असतो. पण कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आपण त्याला a² + b² घेतो. बघ इथे z × z बार = a² + b². हो. है ना? म्हणजे इथे होईल तो 2² + 3² म्हणजे 4 + 9. मग 14 - 15 किती रे? -1 + 31I अपॉन 13. म्हणजे आन्सर इज -1/13 + 31/13I. असा आन्सर आलं पाहिजे. आलंय का कोणाचं? हो माझं आलंय सर. व्हेरी गुड. कोण आहे तू? मानसी चव्हाण. मानसी. व्हेरी गुड मानसी. शाबास. अजून कोणाचं आलं का रे? नाही आलं कोणाचंच? माझं आलं सर. व्हेरी गुड बेटा. व्हेरी गुड. चला मग आता तुमचं आलंय तर बाकीच्यांचं सॉल्व्ह करू. बाकीच्यांचं अजून एक ऑपरेशन आहे लास्ट वालं. काय म्हणतो रे त्याला आपण? तू बोलली होती बघ गायत्री मध्ये आता. पॉवर सर म्हणजे प्रत्येक आयची पॉवर काय? पॉवर ऑफ I असा पॉइंट येतो है ना? मग वी नो आपल्याला काय माहितीये रे? I = what? √(-1). मग जर मी I चा स्क्वेअर केला तर काय होईल? √(-1) चा स्क्वेअर. स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट गेट कॅन्सल म्हणजे I² काय येतो? -1. -1. म्हणजेच I³ काय येईल? I³ इज व्हॉट? I² × I. I² तर -1 असतो इंटू I म्हणजे I³ काय असेल रे? -I. ठीक आहे. I³ इज -I. त्याच्यानंतर I⁴. I⁴ इज व्हॉट? I² × I². I² म्हणजे -1. हा पण -1 म्हणजे I⁴ म्हणजे काय? +1. मग हे जिथे जिथे मी बॉक्स केले त्या गोष्टी लक्षात ठेवा आणि हे लिहून पण घ्या. खूप महत्वाची गोष्ट आहे पॉवर ऑफ I. ठीक आहे. लिहून घ्या फास्ट एकदम. उद्या पण लेक्चर असेल ना आपलं? उद्या पण लेक्चर आहे आपलं. हो सर. हा मग आपण उद्या पण ही गोष्ट परत बघणार आहे. पॉवर ऑफ I वाली. ठीक आहे.
झालं सर. व्हेरी गुड. आता इथून पुढे आपण उद्या बघणार आहे. ठीक आहे. हे सगळं पॉवर ऑफ आय पर्यंत आणि ऑपरेशन वगैरे सगळे व्यवस्थित घरी प्रॅक्टिस करा. स्वतःच्या मनाने प्रश्न बनवा आणि मला काही अडचण असेल तर विचारा उद्या. ओके. हो सर. ठीक आहे. थांबायचं का मग? हो सर. हो. ओके. चलो. टाटा. गुड नाईट देन. बाय सर. गुड नाईट. गुड नाईट.